नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कलाला टेन्शन तर आलेलं असतं, पण कला मात्र या सगळ्यामध्ये आता खुश झालेली असते. सगळं काही सुरळीत घडत असतं कलाच्या बाबतीत आणि त्याचबरोबर कलाला आता नयनाची काळजीही वाटत असते. अद्वैत तर कलाची एवढी काळजी घेऊ लागलेला असतो की आजपर्यंत कधी विचारही केला नव्हता की अद्वैत चांदेकर म्हणजे अद्वैत चांदेकर अशा पद्धतीनं वागेल आणि त्याचबरोबर कलाशी वाद घालणार नाही, कलाची काळजी करेल, हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण अद्वैत अगदी त्या पद्धतीने वागत असतो हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कला बोलत असते, प्रत्येक वेळेस मी स्वतःला सिद्ध करायचं, प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी मीच बघायच्या आहेत आणि आता जर मी सिद्ध करू शकले नसते तर खूप अवघड झालं असतं. हे कला बोलत असते तेव्हा अद्वैत तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला शांत करत असतो. कारण कलाला टेन्शन आलेलं होतं आणि त्यामुळे ती अशी करते. त्याचबरोबर अद्वैतला वाटत असतं की आपणही हिची माफी मागितली पाहिजे. म्हणून अद्वैत कान पकडतो आणि सॉरी म्हणत असतो. तेवढ्यातच कलाचा फोन वाजतो आणि तो म्हणतो की फोन बघ. कलाला आता धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते हा काहीतरी बोलणार होता ना, अचानक काय झालं, म्हणजे हा कान पकडून वगैरे सॉरी म्हणतोय. कलाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला त्याच गोष्टीचा विचार करू लागलेली असते, नक्की चांदेकरला काय झालंय. खरं तर अद्वैतला असं वाटत असतं की जे काही घडलेलं आहे त्यासाठी माफी तर मागितलीच पाहिजे. म्हणून अद्वैत कलाची माफी मागत असतो आणि त्याचबरोबर कलाला तो समजून घेत असतो. पण कलाला या गोष्टीचा मात्र खूप धक्का बसलेला असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते, पण कलाचा फोन आलेला असतो म्हणून कला फोन घेण्यासाठी जाते. अद्वैतने तर कलाच्या समोर कान पकडून अक्षरशः माफी मागितलेली असते. ही गोष्ट कलासाठी खूपच जबरदस्त अशी असते. आणि त्याचबरोबर कला जेव्हा हे सगळं करत असते तेवढ्यात आईचा फोन आलेला असतो आणि मग कलाला संगीता म्हणत असते की अगं कले, मला विचारायचं होतं काय झालं, सगळं ठीक आहे ना, ते काय पुरावे वगैरे द्यायचे होते ते झालं का. तेव्हा कला सांगते की हो आई, काळजी करू नको, तो नैनाताईचा गायनाक होता ना सौरभ, त्याला मी आणला शोधून आणि मग त्याने सगळ्यांना सांगितलं यामध्ये माझा काहीही दोष नाही, असं कला स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की आई काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर संगीता म्हणते नैनीचं. तेव्हा कला सांगते की नैनाताईला या घरामध्ये राहायला परवानगी नाही, कुठं गेली असेल काय माहिती, असं कला सांगू लागते. तेव्हा संगीता म्हणते नको काळजी करू, येईल ती इकडं, आणि कुठं जाणार आहे जाऊन जाऊन दुसरीकडे ती, असं संगीता कलाला सांगत असते. आणि त्याचबरोबर म्हणत असते की बघूया, तू झोप आता शांत. आणि जावई बापू काय करतायत, बरे आहेत ना गं ते, असं ती विचारत असते. तेव्हा अद्वैत तिथं असतो. अद्वैत म्हणत असतो की तुमची ही मुलगी बघा कशी करत असते प्रत्येक वेळेस. आणि मग कला म्हणत असते चांदेकरला काय झाले, त्याला काही नाही झालेलं. तेव्हा संगीता आणि दिनकर दोघंही तिथं असतात. ते म्हणत असतात की कले, जावई बापूंशी जरा नीट बोलत जा, त्यांच्याशी जरा नीट वागत जा, कारण काहीही झालं तरीही ते जावई बापू आहेत आणि तू प्रत्येक वेळेस त्यांचा अनादर करत असते. कारण मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू जावई बापूंशी अशा पद्धतीनं वागशील, त्यांना असं बोलशील. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणत असते की कले जरा नीट वागत जा. त्याचबरोबर दिनकर पण सांगत असतो की नशीब लागतं एवढा चांगला नवरा मिळायला, आणि तुझं काय चाललंय गं, आणि त्यांच्याशी नीट वागत जा बरं. तेव्हा कला म्हणते तो ना भिजलेलाच असं आहे, भित्रास असं आहे, असं कला बोलत असते. तेव्हा संगीता म्हणते हे काय आता चाललंय तुझं नवीनच, अशा पद्धतीनं त्यांच्याशी वागायचं नाही, मी सांगितले ना तुला. हे संगीता तिला समजवत असते, पण कला ऐकायलाच तयार नसते. तेव्हा अद्वैत पण म्हणत असतो बघितलं ना मग मिस्टर खरे, ही कशी वागत असते माझ्याशी, प्रत्येक वेळेस मला असंच करत असते बघा, मला ना त्रासच देत असते. तेव्हा कला म्हणते ते सांग ना मग अशी कान पकडून काय करत होत असते, ते माफी मागत होतं का, मला काय बोलणार होतास ना तू कान पकडून, बोल ना आता, आईबाबांचा फोन आलेला आहे असंही बोल त्यांच्यासमोर, काय म्हणत होतं सांग बरं मला तू, असं कला म्हणत अद्वैतला छळत असते. तेव्हा संगीता म्हणते कले, बाद झालं, अशा पद्धतीनं त्यांच्याशी वागायचं नाही आहे, ते प्रत्येक वेळेस तुझ्यासोबत असतात, तुझ्याशी चांगलं वागतात, तर तू त्यांना अशी त्रास देणार आहेस, असं संगीता कलाला सांगत असते. कलाला म्हणत असते की कला, बाद झालं बरं, आता तू नीट बोलत जा बरं त्यांच्याशी, मी सांगितलं आहे ना तुला. कसं माहिती आहे का, मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की माझी कला अशा पद्धतीने नवऱ्याशी वागेल, नवऱ्याला नीट जपणार नाही. आणि त्याचबरोबर आता नैनाच्याबद्दल विचारल्यावर संगीताला कलाने सांगितलं असतं. तेव्हा संगीताला काळजी वाटत असते आणि कलाही बोलत असते. अद्वैत मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी ऐकत असतो
अद्वैतला कळत नसतं की आता करायचं काय आहे. आणि त्याचबरोबर कलाला वाईटही वाटत असतं, कारण नयनाताई कुठं असेल, तिला घराच्या बाहेर काढलंय, तिनं चूक तर केलेली होती, त्या चुकीची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे. या सर्व गोष्टी माहिती असतात, परंतु आत्ता नयनाताई कुठं असेल हा मोठा प्रश्न कलाच्या समोर असतो. आणि त्याचबरोबर संगीताला ती सांगते, नको काळजी करू, येईल घरी ती. संगीता पण कलाला म्हणते की कुठं जाणार आहे, येईल याच घरी. आणि इकडे मूर्ख नैना मात्र मंदिराच्या जवळ आलेली असते. तिकडे कला नैनाची काळजी करत आहे, घरातले काळजी करत आहे. आणि ही नैना म्हणत असते की ह्या कलामुळं झालेला आहे. आधी पण लग्नाच्या वेळेस मी निघून गेले तर माझ्या जागी लग्नासाठी उभी राहिली आणि हे सगळं कारस्थान झालेलं आहे. त्यावेळेसही तिनं ऐकायला हवं होतं. तिनं माझ्या जागी लग्नाला उभं राहायची गरजच नव्हती. ती म्हणते आता राहुलला तर फोन करते, भूक लागली एकतर आणि माझ्याकडं हे सगळं असं तिचं चाललेलं असतं. राहुल मात्र त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडच्या भेटीत असतो. तो म्हणत असतो की काय खूप दिवसानंतर तुला आठवते का गं, मागं पण एकदा बघ आपण भेटलेलो आणि तेव्हा अचानक लाईट्स गेल्या होत्या आणि त्यावेळेस माहिती आहे ना तुला बघ, असं म्हणत तो तिच्याशी गोड गोड बोलत असतो. आणि तीही त्याच्याशी बोलण्यात गुंग झालेली असते. ती म्हणत असते हो ना. त्यावेळेस फोन वाजतो राहुलचा. ती राहुलला विचारते कोण आहे रे. राहुल म्हणतो स्पॅम आहे. तेव्हा ती म्हणते अरे 2 वेळा फोन आला आहे. राहुल मात्र नयनाचा फोन असतो. तो म्हणत असतो ते जाऊ दे गं, तू बोल, तुझं काय चाललंय सांग, तुला भारी वाटतंय ना. तेव्हा ती म्हणत असते मला ना असं वाटतंय की तुझी बायको डिलिव्हरीसाठी माहेरी गेली वाटतं, म्हणून तुला जुन्या गर्लफ्रेंडची आठवण झालेली आहे, असं म्हणत ती राहुलला चिडवत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो कशाचं काय, कशाची डिलिव्हरी आणि कशाचं काय, ह्या बायकोने तर माझाच बँड वाजवलेला आहे, असं राहुल मनातल्या मनात म्हणत असतो. खरं तर राहुलने आता लगेचच त्याची लाईफ सुरू केलेली असते. नयनाला घराच्या बाहेर तर हाकललेलं असतं, पण त्याने मात्र त्याचं आयुष्य जगायला सुरुवात केलेली असते. त्याला जराही फरक पडलेला नसतो. तो त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडच्या मिठीत अगदी तिथे मग्नही झालेला असतो. तो खुशी असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला काळजी करत असते. इकडे नैना कलाच्या नावाने बोंबा मारत आहे, तर कलाला मात्र नैनाचीच काळजी वाटत आहे. हातातल्या बांगड्या वाजत असतात, चुळबुळ चुळबुळ चाललेली असते. अद्वैत तिथं झोपलेला असतो, पण अद्वैतला या कलाच्या आवाजामुळे झोप काही येत नसते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे. नैनाताईने चूक केली होती, त्याची शिक्षा तिला मिळाली पाहिजे, पण नैनाताई अजून घरी का पोचलेली नाही आहे. नैनाताई घरी तर पोचायला हवी होती ना, हे तिचं डोक्यात सुरू असतं. तेवढ्यात अद्वैत उठतो आणि अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, झोप ना शांत. तेव्हा कला म्हणते तू झोप, मला झोप येत नाही आहे, असं कला अद्वैतला सांगू लागते. तेव्हा अद्वैतचं म्हणणं असतं म्हणजे तुला का झोप येत नाही आहे, काय झालेलं आहे, असं म्हणत कला अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते नाही रे चांदेकर, मला ना नैनाताईची काळजी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो तिनं चूक जी केली होती त्याची शिक्षा तिला भोगायला लागणारच आहे ना, मग तू कशाला एवढी काळजी करतेस तिची, असेल जाईल घरी ती. तेव्हा कला म्हणते की तसं नाही चांदेकर, मला असं वाटत आहे की काहीतरी प्रॉब्लेममध्ये असू शकली तर. आणि घरीही ती गेलेली नाही आहे, नाहीतर आईबाबा मला म्हणाले असते ना घरी ती आली आहे. आईबाबांचं असं म्हणणं होतं की येईल ती घरी. आणि इकडे कलाला अद्वैत समजवत असतो की आपण उद्या बघूया काय होतंय ते, असं म्हणत अद्वैत कलाला समजून सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते पण चांदेकर मला एक कळत नाही आहे. अद्वैत म्हणतो की आता तू शांत झोप भर, आधी तू झोप, त्याशिवाय मी झोपणार नाही, असं अद्वैतचं चाललेलं असतं. कारण तुझी चुळबुळ खूपच ऐकायला येत आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा कला म्हणत असते काय झालं चांदेकर, तू असं का वागत आहेस रे माझ्याशी. कलाचं मात्र भारीच असते. कला अद्वैतशी बोलत असते, त्याला म्हणत असते आता काय नक्की. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय करू मी तुझं नक्की, कारण तुझ्याशी मी चांगलं वागायला गेलो तरीही तुला प्रॉब्लेमच असतो, तुझ्याशी मी वाईट वागायला लागलो तरीही तुला प्रॉब्लेमच असतो, नक्की काय करू खरे सांग बरोबर. आत्ता तू माझ्याशी भांडली नाही आहेस, तू माझ्याशी वाद घालत नाही आहेस, तू माझं सगळं बोलणं ऐकून घेतेस आणि त्याचबरोबर तू मी जे म्हणेल ते ऐकते. मला चिमटा काढ बरं. लगेचच कला अद्वैतला चिमटा काढते. अद्वैत म्हणतो बघितलंस ना, तू माझं सगळं ऐकून घेतेस गं, मला कळतच नाही आहे की माझं नक्की प्रॉब्लेम काय आहे, कारण तू तर एवढी भारी वागत आहेस, असं अद्वैत म्हणत असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते हो ना, ऐकून तर घ्यावंच लागणार आहे. आणि अद्वैतला धक्का बसलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की कसं शक्य आहे हे सगळं. आणि अद्वैत म्हणतो धन्य आहे, असं म्हणत कलाच्या समोर हात जोडलेले असतात. तिला म्हणत असतो की झोप आता, ही चुळबुळ करणं बंद कर आणि आधी झोप, आणि जोपर्यंत तू झोपत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. कला म्हणत असते चांदेकर मला नैनाताईची काळजी वाटते रे. तेव्हा अद्वैत म्हणतो आता तिची काळजी करायची काही गरज आहे का सांग बरं मला, कारण तिनं जी चूक केलेली आहे त्याची शिक्षा तिला मिळालेली आहे. तिनं तुझ्या बाबतीत एवढे चुकीचं वागत होती आणि तरीही तू तिच्याशी चांगलंच वागत होती, बघितलंस ना, मग आता तिची काळजी कशाला करतेस तू. कलाला मात्र नैनाचीच काळजी वाटत असते. ती म्हणत असते तसं नाही रे चांदेकर, म्हणजे मला असं वाटत आहे
की मी चुकीचं तर वागली नाही आहे ना, नाही ना, ते ठीक तर असेल ना. अद्वैत म्हणतो झोप बरं, आधी शांत झोप बरं तू, नंतर बघूया बाकीचं. असं म्हणत अद्वैतने कलाला थापटायला सुरुवात केलेली असते. तिला म्हणत असतो की मी थापडतो तुला. आणि मग अद्वैत म्हणतो थांब, मी गाणंच गातो. असं म्हणत अद्वैत गाणं गायला सुरुवात करतो. कला म्हणते की चांदेकर प्लीज गाऊ नको ना, मला झोप येत नाही, असं कला म्हणते आणि हसायला लागते. अद्वैत म्हणतो ज्याचं करावं भलं ती म्हणणार मीच खरे, असं म्हणत अद्वैत कलाला टोमणे मारत असतो आणि मग पुन्हा थापटायला सुरुवात करतो. कारण अद्वैत ज्या पद्धतीनं गाणं गात असतो ते गाणं ऐकलं की सगळ्यांनाच असं वाटत असतं की अद्वैतचं गाणं पहिलं बंद झालं पाहिजे. तर इकडे अद्वैत कलाला थापटत असतो, तिच्याशी गोड बोलत असतो, तिच्याशी प्रेमाने वागत असतो आणि कलाला मात्र धक्क्यावर धक्के बसत असतात. इकडे नैना मात्र मंदिराच्या बाहेर बसलेली असते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. ती म्हणत असते की काही झालं तरीही ह्या कलामुळं हे सगळं झालेलं आहे. तो राहुल पण मूर्ख फोन उचलत नाही आहे. मला कळतच नाही आहे की मी आता नक्की काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू तर हे सगळं माझ्या मनासारखं होईल. असं सगळं बोलणं इकडे नैनाचं चाललेलं असतं. नैना म्हणत असते की काही झालं तरीही मला आता काहीतरी करावं लागणार आहे, कारण जे काय आहे ते खूप विचित्र पद्धतीनं घडत आहे. कारण मला काही करून त्या घरामध्ये जायलाच पाहिजे. इकडे संगीता दरवाजा उघडून वाट बघत असते. ती विचार करत असते. ती म्हणत असते की ही नैनी अजून कशी आलेली नाही, नैनी यायला हवी होती ना आतापर्यंत, असं संगीताच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि संगीता दिनकरला म्हणत असते. दिनकर म्हणत असतो अजून तू झोपली नाही आहे संगे. तेव्हा संगीता म्हणत असते हो ना, मला पण नैनीची लईच काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे मला कळतच नाही आहे की नैनीचं नक्की काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते की मी आत्ता ह्यांना कलाला ह्यांच्या घरी जाऊया का, चांदेकरांच्या घरी. मी नैनीला 2 वेळा फोन लावलेले आहेत. दिनकर म्हणतो हे बघ, नैनामुळं ऑलरेडी त्या घरात सगळ्यांना एवढा त्रास झालेला आहे. तर मला काय वाटतं माहिती आहे का, आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूया. आता काहीही हालचाल करायला गरज नाही, काही करायचं नाही, आता तू शांत राहा, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर दिनकर म्हणत असतो की हे बघ संगीत, काही झालं तरीही आपल्याला विचार करायलाच पाहिजे. नैनी चुकीची वागली आणि नैनी ही स्वार्थी आहे, त्यामुळं काळजी करू नको. जी स्वार्थी माणसं असतात ना ती कधीच असं काही वेगळं करत नसतात. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर कधीच करत नसतात. त्यामुळं विचार करू नकोस तिचा आणि जरा निवांत राहा, असं दिनकर सांगत असतो. तेव्हा संगीता म्हणत असते हो बरोबर आहे तुमचं, पण मला जरा विचार करावा वाटतो ना. मला कळतच नाही आहे की ह्या नैनीचं नक्की काय चाललेलं आहे, नैनी कशा पद्धतीनं इकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर दिनकर तिला सांगतो की आपण उद्या सकाळी बघूया जाऊन. तर इकडे अंजूला घेऊन अद्वैत आलेला असतो. अंजूने चहा बनवलेला असतो, त्याचबरोबर चहाबरोबर बिस्किटं हे सगळं कलासाठी आणलेलं असतं. आणि मग कला झोपलेली असते. अंजूला तो सांगतो की ठेव इथे, त्यानंतर कपाटातील कपडे काढून ठेव आणि त्याचवेळी कलासाठी साडी वगैरे म्हणजे तिच्या अंघोळीची सगळी तयारी करून ठेव. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अंजू कलाची साडी टॉवेल सगळं बाहेर काढून ठेवते. आणि आता कला झोपलेली असते. अद्वैत कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कला काही उठायचं नावच घेत नसते. अद्वैत पुन्हा तिच्याजवळ जातो, तिला उठवत असतो, तिला म्हणत असतो की खरे उठ, पण कला काही उठत नाही. अद्वैत हाताने टाळी वाजवतो. उठ म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला डिस्टर्ब करत असतो, पण कलाला काही जागच येत नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो खरे उठ. शेवटी कला उठते आणि म्हणते चांदेकर झोपू देणार आहे. एकतर ना मला ना रात्रभर झोप लागलेली नाही आहे, रात्री खूप उशीर झालेला. आणि कलाला अद्वैत म्हणतो अगं किती वाजलेत बघ. कला उठते आणि पाहते तर काय 8:30 वाजलेत. कला म्हणते 8:30 वाजलेत. कलाला धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की काही झालं तरीही मला कळतच नाही आहे की मी नक्की काय करू, असं म्हणत इकडे अद्वैत म्हणत असतो उठ ना खरे, बघ ना मी काय केलं, आजूबाजूला बघ जरा. तेव्हा कला बघते आणि म्हणू लागते काय हे सगळं कुणी केलं आहे, रजनी मॅम आलेल्या का. अद्वैत म्हणतो नाही, अंजूने केलं आहे. तेव्हा कला म्हणते काय, अंजूने केलं आहे. म्हणजे कलासाठी एवढं छान अद्वैतनं केलं आहे, एवढं छान सरप्राईज अद्वैतनं दिलेलं आहे, पण त्या सरप्राईजचं कलाला काहीच वाटत नसतं. कारण कलाला असं विश्वासच नसतो की अद्वैत असं काहीतरी करेल. एकतर तिची झोपमोड झालेली आहे म्हणून तिची चिडचिड होत असते. आणि त्यात अद्वैत आता तिला असं हे सगळं बोलत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत हा कलाला म्हणत असतो अगं बघ तरी आजूबाजूला, मी केलं हे सगळं तुझ्यासाठी आणि तुझं काय चाललेलं आहे. तेव्हा कला म्हणते खरंच. तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी खरंच सांगत आहे, हे सगळं मीच केलेलं आहे तुझ्यासाठी, असं अद्वैत तिला सांगत असतो. तिच्याशी प्रेमाने बोलत असतो. कला म्हणत असते काय माझा विश्वासच बसत नाही, चहा. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग तूही माझ्यासाठी काहीतरी केलं होतंस ना.
मग मीही केलं आहे तुझ्यासाठी, असं म्हणत अद्वैत कलाशी बोलत असतो. कलाला म्हणत असतो की काल तू स्ट्रेसमध्ये होतीस ना, मग एवढं सगळं तू करतेस ना सगळ्यांसाठी, म्हणून केलेलं आहे. कलासाठी हा खूप मोठा धक्का असतो. कलाला कळतच नसतं की नक्की चांदेकरला झालंय काय. आज चांदेकर जे वागतोय ते खरंच विचित्र आहे. अद्वैत तिथेच खुर्चीवरती बसतो आणि बोलायला सुरुवात करतो. कला उठते आणि चहा घ्यायला जाते, कारण कलाला चहा खूप आवडत असतो आणि अद्वैतने कलासाठी ही सगळी तयारी केलेली असते. आणि कला आणि अद्वैत बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो बघ तरी. तेव्हा कला जाते आणि म्हणते की चांदेकर, हे खरं आहे ना मी जे काही बघते ते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, त्यात काय एवढं, मी हे तुझ्यासाठीच केलेलं आहे, असं अद्वैत कलाला सांगत असतो. कलासाठी हा मोठा धक्का असतो. कलाला कळतच नसतं की अद्वैत जे माझ्यासाठी करतोय ते खरं आहे का, हा प्रश्न ती स्वतःला विचारत असते आणि खुश होत असते. तिला छान वाटलेलं असतं, कारण फायनली तिनं जे काही केलेलं आहे तिच्यासाठी, अद्वैतनं जे काही केलेलं आहे, जो सरप्राईज प्लॅन केलेला आहे तो तिला खूप आवडलेला असतो. कला चहा घेते आणि म्हणते अंजूने केलं आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, मीच तिला करायला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला चहा घेत असते. तिला खूप छान वाटत असतं. तेवढ्यातच अंजू तिथे येते आणि सांगू लागते की कलाताई, घरी तुमचे आई बाबा आलेले आहेत. हे ऐकल्यानंतर तिथे कला म्हणते काय. तेव्हा ती सांगते की हो, तुमचे आई बाबा आलेले आहेत. कलासाठी हा मोठा धक्का असतो. कला म्हणते की आई बाबा, मग चहा घेते. अद्वैतला ती म्हणते की मी आवरून खाली येते, तोपर्यंत तू जा. कारण कलाने अजून आवरलेलं नसतं, आंघोळ वगैरे राहिलेली असते, म्हणून कला आता मग आवरून खाली जाणार असते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो, कारण आता अद्वैतलाही माहिती असतं की कलाचे आई बाबा का आलेले असतील, कारण एवढा मोठा राडा त्या दिवशी घरात झालेला होता आणि त्यानंतर काय झालेलं आहे हे माहितीच नाही आहे. आणि नैना घरी आलेली नाही म्हणूनच ते आलेले असणार. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, संगीता सांगते की अगं कले, नैनी अजून आलेली नाही आणि तिचा फोनही लागत नाही. तेव्हा कला म्हणते काय, नैनाताईचा फोन लागत नाही आहे. तेव्हा संगीता सांगते की हो, नैनी अजून घरीही आलेली नाही, तिचा फोनही लागत नाही आहे, काल रात्रीपासून मी ट्राय करत आहे. कलासाठी हा मोठा धक्का असतो. कला आणि अद्वैत आता नैनाला शोधायला निघालेले असतात. नैना कुठं गेलेली असेल हे सगळ्यांना फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात. सगळ्या रस्त्याने कला आणि अद्वैत दोघं नैनाचा शोध घेत आहेत, पण नैना काही त्यांना अजून सापडलेलीच नसते. नैनाचा ते शोध घेत असतात, नैनाला शोधत असतात, पण नैना कुठं आहे याचा काही पत्ताच लागत नसतो. कला आणि अद्वैतला काळजी वाटत असते, नक्की नैना कुठं गेली असेल, तिचं काय चालले असेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या पुढेही असतात. परंतु इकडे कला आता शोध घेत जाते, सगळ्यांना विचारत असते आणि त्याचवेळी एका ठिकाणी तिला कळतं की नैना त्या विहिरीच्या बाजूला गेलेली आहे. नैना इथे विहिरीच्या बाजूला आलेली असते. त्या विहिरीवरती, त्या विहिरीचा जो कठडा असतो त्यावरती ती चढत असते, कारण तिने ठरवलेलं असतं की जीव द्यायचा. पण या सगळ्यामागं काहीतरी वेगळं रिझन असतं, म्हणून तर तिनं जीव द्यायचा विचार करत असते. म्हणजे ती काही खरा जीव देत नसते, तिचं हे सगळं नाटक चाललेलं असतं. कारण नैना ही खूप स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे. तर नैना कधीच जीव देणार नाही, कारण आजपर्यंत नैनाने फक्त आणि फक्त स्वार्थासाठी हे सगळं केलेलं आहे. तर नैना कधी जीव देऊ शकत नाही. हे दिनकर जे बोललेलं आहे ते खरं आहे, त्यामध्ये तथ्य आहे. कारण काहीही झालं तरीही नैना जी आहे ती फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करणारी आहे. तिला स्वतःचीच काळजी आहे, हे सगळं माहिती आहे. नैना मात्र आता विहिरीच्या तिथे कठड्यावरती असते. म्हणजे कदाचित तिला माहिती असेल की अद्वैत आणि कला तिला शोधायला आलेले आहेत, म्हणून तिने त्या विहिरीच्या कठड्यावरती चढून बसलेली असते आणि जीव द्यायला गेलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे तिला आता भीती वाटत असते आणि त्याचवेळी तिने विहिरीत उडी मारणार असते. हे सगळं नाटक चाललेलं असतं, कारण तिलाही माहिती असतं की आपण कधी जीव देऊ शकत नाही. कारण जर आपण जीव दिला तर आपलं आयुष्य कसं जगायचं. कारण जी मुलगी एवढं मोठं कांड करून घराच्या बाहेर पडलेली होती, ती जर भूक लागली, आपल्या पोटापाण्याचा विचार करत असेल, तर ती जीव द्यायला कशी येऊ शकेल, हा खूप मोठा प्रश्न आहे. तेवढ्यात कला तिथं पोहोचते, नैनाला वरून खाली खेचते आणि त्याचबरोबर दोघीही खाली पडतात. नैनाला तिने खेचलेलं असतं आणि त्यानंतर नैनाच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते. नैनाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि नैनाला तिने दाखवलेलं असतं की किती चुकीची आहे ती. आणि नैनाला तिने खाली ओढून तिची अक्कल दाखवलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की ही बस झाली नाटकं. कारण कलाला माहिती आहे की काहीही झालं तरी नैना काय खोटारडी आहे, कोणत्या थराला जाऊ शकते, या गोष्टी कलाला चांगल्याच माहिती आहेत.
त्यानंतर आता जेव्हा कला नैनाला घेऊन चांदेकरांच्या घरी येईल तेव्हा राहुल आणि रोहिणी ह्यांची काय रिॲक्शन असेल? राहुल नैनाला बायको म्हणून स्वीकारेल का? हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता अद्वैत आणि कला यांच्या नात्याला नवीन अशी सुरुवात होत आहे. अद्वैत आणि कलाचं नातं हे बहरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता पुन्हा कलाने नैनाला घरी आणून एक मोठी चूक केलेली आहे. म्हणजे स्वतःहूनच एक संकट तिच्या नात्याला, तिच्या संसाराला लागणार आहे. कारण नैनाच्या मनात फक्त आणि फक्त आता तिरस्कार आणि राग आहे. कारण कलामुळे तिला घराच्या बाहेर जावं लागलेलं आहे असा तिच्या मनात समज झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.